माझ्या चॅनलवरचा सगळ्यात व्हायरल व्हिडिओ आहे तो म्हणजे मेकअप व्हिडिओज। त्यानिमित्ताने म्हटलं चला आज आपण एक नो मेकअप लुक शेअर करूया। म्हणजे आता गौरी गणपतीच्या सणासाठी आपल्या बायकांना एवढं काही तयार व्हायला वेळ नसतो, पण त्यानिमित्त आपल्याला तयारही व्हायचं असतं। मग अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं पटकन आपण तयार होऊ शकतो, अगदी मिनिमल मेकअप करून। आणि असं नाही आहे की आपल्याला प्रोडक्ट तर वापरावेच लागतात, मेकअपचे जे काही गोष्टी असतात ना त्या फॉलो कराव्याच लागतात, तेव्हाच कुठे जाऊन चांगला मेकअप दिसतो। आणि इतकाही डार्क किंवा भडक मेकअप करायचा नसतो की तो आपण त्याच्यामध्ये विचित्र किंवा वेगळे दिसू, किंवा लग्नाला जाताना वगैरे हेवी मेकअप करतो तसाही करायचा नसतो। साध्या सोप्या छोट्या गोष्टींमध्ये कमी प्रोडक्टमध्ये खूप छान आणि चांगलाही मेकअप होऊ शकतो। हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज दाखवणार आहे। तर बघा, इथे मी केस असे छान सिंपल असे बांधून घेतलेत, पाठी एक आंबोडा घातलाय, दोन्ही साईडला ट्विस्ट करून घेतले आहेत केस। आता मला तर असंच आवडतात सोप्या पद्धतीने केस बांधायला, ह्याच्यावर पाठी असा आर्टिफिशियल काहीतरी गजरा वगैरे लावायचा आणि छान अशी मस्त हेअरस्टाईल दिसते। प्रत्यक्ष मेकअपला सुरुवात करायच्या अगोदर मी इथे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन माझ्या चेहऱ्याला छान अशी लावून घेतलेली। आणि आता इथे मी माझ्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते तुम्हाला दाखवते। माझ्याकडे इनसाईडची एक क्रीम आहे आणि त्यानंतर लॅक्मीचं एक फाउंडेशन आहे। तर त्यामधलं मी लॅक्मीचं फाउंडेशन लावून आजचा मेकअप करणार आहे, पण त्याआधी मी माझ्या चेहऱ्याला छान असं प्रायमर लावून घेतलं। जे माझ्याकडे इनसाईडचं प्रायमर आहे ना तेच छान लावून घेतलं। आता हे प्रायमर लावल्यामुळे ना काय होतं, आपली स्किनही चांगली राहते, म्हणजे मेकअपमुळे आपल्या चेहऱ्याला काही साईड इफेक्ट होत नाही, किंवा मग आपला मेकअपही छान फ्लॉलेस होतो। त्याच्यामुळे प्रायमर नक्कीच लावा ज्याच्याकडे असेल त्यांनी, आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्या लोकांनी ॲलोवेरा जेल वगैरे लावा, किंवा नाही लावलं तर अगदीच आपण मॉइश्चरायझर व सनस्क्रीन तर लावतोच, त्याच्यानंतर मग डायरेक्ट काही फाउंडेशन किंवा बीबी क्रीम वगैरे लावली तरीही चालते। आता मी पूर्ण चेहऱ्याला ना हे माझ्याकडे जे लॅक्मीचं फाउंडेशन आहे ते लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ते ब्युटी ब्लेंडरने छान असं सेट करून घेते। आता घाईच्या वेळेला हाताने केलं तरी चालतं, बऱ्याच वेळा मीही हातानेच करते। व्हॉइस ओव्हर करताना ना बऱ्याच अडचणी येत आहेत, म्हणजे हवेचा आवाज जोरात येतोय, माझा व्हॉइस जेव्हा मी थांबून परत जेव्हा व्हॉइस ओव्हर करायला जाते तेव्हा आवाजाचे पट्टीमध्ये कमी जास्त असा फरक होतोय, किंवा बाहेर गुरांच्या घंटांचा आवाज येतोय, असे बरेच प्रकार होत आहेत। पण ठीक आहे, व्हिडिओ शूट करून ठेवलेला आणि तो आता मी गावी येऊन एडिट करते आहे, तर आय होप तुम्ही प्लीज समजून घ्याल। तर इथे ना मी छान असं व्यवस्थित फाउंडेशन लावून घेतलं, जिकडे जिकडे माझे डार्क सर्कल आहेत, म्हणजे डोळ्याच्या खाली किंवा मग ओठांच्या साईडला, नाकावर जो भाग आपला थोडासा डार्क असतो ना, किंवा काहीतरी डाग असतात काय असतात तिकडे परत डबल एकदा थोडं जास्त क्वांटिटीमध्ये ते फाउंडेशन लावलं आणि छान असं ब्युटी ब्लेंडरने ते व्यवस्थित सेट करून घेतलं चेहऱ्यावर। आता तुम्ही याच्यातला ना फरक बघू शकता, म्हणजे आपण मानेवर मेकअप नाही केला आहे, फक्त चेहऱ्यावर केला आहे, तर थोडीशी मान डल दिसते, म्हणजे तो खालचा भाग आहे चेहऱ्याचा तो थोडासा डल दिसतोय आणि चेहरा असा छान चमकदार किंवा उठून दिसतोय। आता इथे ना मी कुठलाच फिल्टर वापरला नाही आहे, त्यामुळे मग असं नको वाटायला की फिल्टर लावून वगैरे करते, तर आता अजिबात विदाऊट फिल्टर हे सगळं चालू आहे शूटिंग। आता हा माझ्याकडे ना झुडिओचा लिप बाम आहे, तर तो लावलेला अजिबात वाटत नाही की लिप बाम किंवा काय लावल्यासारखं ओठांना, पण ओठ छान अगदी असे सॉफ्ट राहतात याच्याने। त्यानंतर मी डोळ्याचा मेकअप करून घेते। डोळ्याचा मेकअप मला आवडतो करायला आणि मला छानपैकी येतोही। आता हा नॉर्मल मेकअप करायचा आहे आपल्याला, त्याच्यामुळे म्हटलं अगदी साडीला तर मॅच होणारा नाही करायचा आहे, पण अगदी जो हलका गोल्डन शिमर शेड असतो ना तो लावून घेतला। आणि शेजारची पोरगी आलेली किंजल, जी माझी व्हिडिओही बघते, तर तिच्याबरोबर मध्ये मध्ये मी बोलत होती हे करताना। ती विचारत होती मला, आंटी ये व्हिडिओ आप कब डालोगे चॅनल पे, ये डालोगे क्या? तर तिच्याबरोबर तेच गप्पा मारत माझा व्हिडिओ चाललेला आणि दोन्ही साईडला छान असं मस्त मी डोळ्यांचा मेकअप करून घेतला। आता हा हलका मेकअप केला आहे मी, नंतर तुम्हाला दाखवेन जवळून की कसा दिसतो आहे ते। लांबून ते एवढं चांगलं काही दिसत नाही आहे, म्हणजे स्पष्ट दिसत नाही आहे की काय केलं आहे, पण जेव्हा आपण समोर रिअलमध्ये बघतो ना तेव्हा खूप छान वाटतं ते। आता माझ्याकडे ना अजून एक 3 in 1 असा इनसाईडचं एक प्रोडक्ट आहे, म्हणजे त्याच्याने आपण ब्लश पण लावू शकतो, डोळ्याच्यावरचा मेकअप पण करू शकतो आणि ॲज अ लिपस्टिक म्हणून त्याचा वापर करू शकतो। पण मी लिपस्टिक म्हणून नाही करत, पण ब्लश म्हणून ते असं क्रीमी असं एक छान प्रोडक्ट आहे, तर ते लावते। छान वाटतं ते, म्हणजे पावडर ब्लश नाही आहे, क्रीम ब्लश आहे, पण छान वाटतं अगदी। आता जरी तुम्हाला जास्त दिसत नसेल ना, आणि ॲक्च्युली मी जास्त लावलंही नाही आहे, थोडंसंच लावलं आहे, पण त्याच्यामध्ये थोडीशी चमक येते चेहऱ्याला त्याच्याने आणि खूप छान दिसतं। आणि हलक्या प्रमाणात लावलेलं, कारण मला नो मेकअप लुक करायचा होता, हेवी मेकअप करायचा नव्हता, त्याच्यामुळे मी थोड्याशाच प्रमाणात लावलेलं। आणि त्यानंतर आता मी माझ्याकडे लॅक्मीची जी पावडर होती ना, लूज पावडर, त्याच्याने ते सगळं छान असं चेहरा सेट करून घेते आणि मानेला वगैरे पण थोडंसं लावून घेते पावडर। आता हे सगळं ब्लश लावल्यानंतर आणि नंतर मी पावडर लावली, कारण आपण जो बेस करतो ना त्याला छान असं पावडरने सेट केल्यानंतर आपला जो मेकअप असतो ना तो लॉंग लास्टिक टिकतो, म्हणजे बराच वेळ राहतो, घाम वगैरे आला तरी तो पटकन जात नाही।
नंतर डोळ्यांना छान असं काजळ लावून घेते. आपण जेव्हा मेकअप करतो ना तेव्हा काही गोष्टी मस्ट असतात, म्हणजे जसं की काजळ, लिपस्टिक, सिंदूर ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या लावल्या तरच तो मेकअप उठून दिसतो असं मला वाटतं. किंवा डेलीसाठी जेव्हा आपण घराच्या बाहेर जरी पडतो काय नॉर्मल तयार होऊन, तेव्हा पावडरबरोबर काजळ, लिपस्टिक या 2 जरी गोष्टी लावल्या ना तरी आपण एक प्रेझेंटेबल लुक आपला तयार होतो. त्यामुळे डोळ्याचा मेकअप करताना काजळ आणि आयलायनर ह्या 2 गोष्टी लावल्या ना तरी पण छान असे डोळे मस्त उठून दिसतात. आता दोन्ही डोळ्यांना छान असं आयलायनर लावून घेते आणि आयलायनर लावायला मला परफेक्ट जमतं आणि तेही अगदी कमी वेळामध्ये. आता ही गोष्ट ना प्रॅक्टिसची, आपल्याला जर प्रॅक्टिस असेल ना नेहमी लावायची तर प्रॅक्टिसने होऊन जातात गोष्टी, पटकन लावायलाही जमतात. आयलायनर आणि डोळ्याचा मेकअप इतकाही दिसत नाही आहे, पण मी तुम्हाला नंतर दाखवते बाजूला की किती छान आणि मस्त असा मेकअप झाला आहे तो. तर इथे थोडीशी हलकीशी डार्क लिपस्टिक लावली, कारण लाईट लिपस्टिक त्याच्यामध्ये दिसत नव्हती. आणि त्याच्या अगोदर जो झुडिओचा लिप बाम लावलेला ना त्याच्यामुळे थोडंसं शाईन येते ओठांना. पहिलं मी इथे ना चंद्रकोर लावून बघितली तर तेवढंसं मला ते योग्य वाटत नव्हतं, म्हणजे असं चांगलं वाटत नव्हतं, कारण तो मी ब्लाऊज घातलेला तो फॅन्सी ब्लाऊज होता, त्याच्यावर चंद्रकोर मला नीट वाटली नाही. म्हणून मग आपली नेहमीची जी छोटी टिकली असते ना आपण डेली यूजसाठी वापरतो तर तीच लावली आणि माझा मेकअप इथे डन झाला. त्यानंतर मग मंगळसूत्र, नथ ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात लग्न झालेल्या स्त्रीच्या तर त्या सगळ्या करून घेतल्या आणि माझा मेकअप आणि आजचा लुक एकदम छानपैकी माझा तयार झाला. आता बेसिक जेव्हा आपण तयार होतो ना घरच्या फंक्शनला किंवा असं काहीतरी छोटेखानी प्रोग्रामला, तेव्हा अशाच मला वाटतं आपल्याला तयार व्हायचं असतं की जास्त मोठा हेवी मेकअपही करायचा नसतो आणि बेसिक गोष्टींमध्ये छान पटकन होणारा असा हा मेकअप आहे. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आता जे मी मोबाईल समोर घेऊन बसलेले ना ते थोडंसं मी बाजूला आली. बघा डोळ्याचा मेकअप किती छान आणि मस्त दिसतोय तो. आता घरगुती फंक्शनला किंवा अगदी घरच्या कार्यक्रमांना जेव्हा मला तयार व्हायचं असेल किंवा मला वाटतं सगळ्यांनाच असं तयार व्हायचं असेल ना, तेव्हा कोण हेवी मेकअप करत नसेल, तेव्हा असा छान सोपा आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये पटकन होणारा असा हा सुंदर मेकअप आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नक्कीच छान 4 माणसात उठून दिसाल. आणि मेकअप करून एक छान वेगळा कॉन्फिडन्स येतो आपल्याला. जर आपण 4 माणसांपेक्षा जर थोडंसं वेगळं आणि उठून दिसत असू तर आपल्याला छान कॉन्फिडन्स येतो आणि आपल्यामध्ये एकंदर राहणीमानामध्येही थोडासा फरक जाणवतो. तर आजचा हा सिंपल मेकअप लुकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय, काळजी घ्या.